नमस्कार, कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते मजेत असणार. सकाळचे 7 वाजलेले आहे. मी मंदिरात जात आहे. माझा आजचा पहिला पशुपतीचा व्रत आहे. पहिला सोमवार आहे माझा आजचा. इकडचा व्ह्यू बघा किती सुंदर दिसत आहे. हे मंदिर शेतात आहे आतमध्ये. मंदिरात आतमध्ये गर्दी असल्यामुळं मी आधी बाहेरच बसली होती. आतमध्ये पण बायांची पूजा चालू होती. खूप बाया पशुपतीचा व्रत करत आहेत आणि खूप जणींना याचा अनुभव पण आलेला आहे. त्यामुळं मला पण वाटलं की आपणही करून बघायचं. आपल्यालाही काय अनुभव येते तर माहीतच पडते. आता मी पूजेला बसलेली आहे. जसं मी ऐकलं होतं, जसं मी पाहिलं होतं तशी मी पूजा करत आहे. यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओ येतात पशुपतीच्या व्रतचे. पूजा कशी करावी, कशी मांडावी, उद्यापन कसे करावे, असे खूप सारे व्हिडिओ येतात यूट्यूबवर. तुम्ही पण पशुपतीचा व्रत केला आहे का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझं हे म्हणणं आहे की नक्की करा. मला अनुभव आल्यावर मी नक्की तुम्हाला सांगेन की माझा अनुभव कसा होता. पूजा करून झालेली आहे. आता मी घरी जात आहे. आमच्या आधी बाया आलेल्या होत्या म्हणून आम्हाला घरी जायसाठी वेळ झाला थोडासा. तरी आम्ही खूप घाईघाईत पूजा केली. पुढच्या सोमवारी याच्यापेक्षाही लवकर जाऊन पूजा करणार. घरी येऊन बघते तर काय, चिकू भांडी घासत होता. त्याला वाटलं माझी मम्मी येतच नाही आहे घरी, म्हणून तोच भांडे घासत होता. त्यानंतर मी घरी आल्यानंतर मग मी हळद दळण्यासाठी गेली होती. शेजारच्या घरी हळद दळण्याचा कार्यक्रम होता, तिथे गेली होती. पहिल्यांदा आली होती मी इकडं, म्हणून इकडे तिकडं बघत होती. हे बघा इथे आलेली आहे मी. हे बघा तिथलं डेकोरेशन खूप अतिशय सुंदर, असं खूप सुंदर इथे डेकोरेशन केलेलं होतं. आता यूट्यूबचा लाभ सगळ्याच जणी घेत आहेत आणि यूट्यूबवरून बघून खूप काही करत आहे. ते साडी बाजूला म्हणता का सगळ्या जणी?
फुल गेला काय मामाजी खाते बुंदी खाते बुंदी लेकी मैनाची शाल मुंदी माडई माझ्या दारी पैनो दारी पाच पाण्याचा विडा पैनो विडा म्हणा माझ्याच बरोबर म्हणता मला म्हणते पहिले मग तुम्ही म्हणा काय गेला अशा प्रकारे आमच्याकडे हळद दळण्याचा कार्यक्रम होत असतो. तुमच्याकडे कसा होतो ते मला नक्की कमेंट करून सांगा. तुमच्याकडे पण असे गाणी म्हणतात का ते पण सांगा. मी तिकडून हळद दळून आलेली आहे. तिकडून आल्यानंतर मी चहा ठेवला. चहा घेतला. चिकू आला होता माझ्या मागून, त्याच्याशी बोलत होती. चहा पित होती, पण आधी म्हटलं पाणी पिऊन घ्यायचं आणि नंतर चहा घ्यायचा. चहा घेतला. तशी मी सकाळी चहा घेत नाही, एखाद्याच वेळेस चहा घेते, डेली चहा घेत नाही. त्यानंतर मला मंदिरात जायसाठी गोड बनवायचं होतं प्रसादासाठी, तर मी रवा बनवत होती. आमच्याकडे त्याला कढाई म्हणतात. मी कढाई करत होती. कढाईत तूप टाकून त्यात छानपैकी रवा भाजून घेतला आणि त्यात साखर आणि थोडंसं दूध टाकून ते चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात इलायची, काजू, बदाम हे सगळं मिक्स करून मिक्सरमधून काढून घेतलं आणि त्यानंतर मी ते कढाईमध्ये टाकून दिलं. पुन्हा थोडंसं कढाईमध्ये ते तूप टाकून मी ते थोडंसं भाजून घेतलं आणि मग ते सगळं मिक्स करून घेतलं. कढाई करून झालेली आहे माझी. आता मी थोडीशी कणिक मळते आणि 6 दिवे करते आणि 2 नैवेद्य करते. कणिक मळून झालेली आहे माझी. बघू शकता तुम्ही, कणिक मळून झालेली आहे. आता मी छोटे छोटे 6 गोळे केले आणि 2 नैवेद्यासाठी केले. 6 गोळे मी दिव्यासाठी केलेले आहे. इथे दिवे बनवत आहे मी कणकीचे, कारण पूजेसाठी कोरे दिवे लागतात म्हणून मी कणकीचे दिवे बनवले, कारण मातीचे दिवे आता मिळत नाही म्हणून.
दिवे बनवून झालेले आहे माझे. आता 2 नैवेद्य करते. नैवेद्य भाजून झालेले आहे आणि ते जे कढाई केली होती ते मी एका डब्यात पॅक करते, जेणेकरून ज्या वेळेस मला मंदिरात जावं लागेल त्यावेळेस कुठलाही त्रास व्हायला नको म्हणून. नाहीतर गडबडीत काही ना काही आपण विसरूनच जातो. म्हणून मी आधीच सगळं पॅक करून ठेवलेलं होतं. ते दिवे बसतच नव्हते त्यात, म्हणून मी मग वरच्या प्लेटमध्ये काढून ठेवले आणि नंतर डबा लावला. हा बरोबर डबा स्पेशल चिकूचा आहे. संध्याकाळचे 7 वाजले आहे आणि मी आता मंदिरात जात आहे. माझ्या घरापासून मंदिर खूप लांब आहे. आमच्या आधी बाया पूजा करून गेलेल्या होत्या. मी पण इथं पूजेला बसली आहे. आता पूजा करत आहे. सर्वात आधी मी घरून आणलेला दिवा प्रज्वलित केला तिथे. त्यानंतर सगळं मी पिंडीला अर्पण केलं. बेलपत्राला कुंकू लावून ते याला वाहिलं, पिंडीला वाहिलं. त्यानंतर आम्ही एकमेकीला हळदी कुंकू लावलं आणि पूजा संपन्न केली. आता आमच्या पूजेचा शेवटचा टप्पा आलेला होता. आता मी तिथे माझे दिवे प्रज्वलित करत होती आणि प्रसादाचे 3 हिस्से करून ठेवले मी तिथे. पेपर आणायला विसरली होती मी, म्हणून आम्ही तिथेच थोडा पेपर घेतला. त्यानंतर दीप प्रज्वलित केल्यानंतर मग मी 3 हिस्से करते. मी प्रसाद ठेवण्यासाठी आधीच घरून द्रोण आणलेले होते. त्या द्रोणमध्ये मी 3 भाग केले समान. 2 भाग तिथेच ठेवले आणि 3रा भाग घरी आणला होता. आता आमची ही पूजा झालेली आहे. आता आम्ही आरती करते. आरती करायच्या आधी मी सगळं आवरवर केलं होतं तिथे. इथे आमची आरती झाली. व्हिडिओ खूप लांब होता म्हणून मी पूजेची विधी आणि व्हिडिओ डिटेलमध्ये टाकू शकली नाही, कारण व्हिडिओ खूप लांब होत होता. त्यामुळं मी सगळं काही फास्टमध्ये दाखवलं तुम्हाला. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पूर्ण डिटेलमध्ये पूजा दाखवेल.
आता पूजा करून झालेली आहे आमची. आता आम्ही घरी जाते आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेल. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.